नमस्कार स्वामी भक्तांनो. तर स्वामींच्या समोर उभे राहिल्यानंतर डोळ्यात पाणी का येतं हे तुम्हाला माहीत आहे का? कारण तुम्ही अनुभव घेतलाच असाल, जेव्हा जेव्हा आपण स्वामींसमोर बसतो त्यावेळेस आपोआप डोळ्यात पाणी येतं, पण त्याचं कारण काही समजत नाही. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला त्याचं कारण नक्की कळेल. स्वामींच्या समोर उभं राहिल्यावर आपल्या डोळ्यात पाणी येतं, ते काही कमकुवतपणाचं लक्षण नसतं, पण आयुष्यभर मनात साठलेली वेदना, थकवा, न बोललेली दुःख आणि हातून दडलेली हाक स्वामींच्या चरणी आपोआप व्यक्त होते. म्हणून हे अश्रू बाहेर पडतात. जगासमोर आपण मजबूत राहतो, हसतो, सहन करतो, पण स्वामींसमोर उभं राहिल्यावर मुखवटा गळून पडतो. कारण स्वामी आपल्या शब्दांपेक्षा मन जास्त ओळखतात. डोळ्यात येणारं पाणी म्हणजे मनाची शुद्धी. जसं पावसानंतर आकाश स्वच्छ होतं, तसं स्वामींच्या चरणी मन हलकं होतं. आयुष्यात अनेकदा आपल्याला वाटतं की कोणीच आपल्याला समजून घेत नाही, सगळे असूनही आपण एकटे आहोत. अशा वेळी स्वामींच्या समोर उभं राहिल्यावर मन आतून म्हणतं की आता तरी कुणीतरी आहे जो मला पूर्णपणे समजतो. हे अश्रू मागणं नसतात, तर शरणागती असते. स्वामी, आता मी थकलो आहे, माझं ओझं तुम्ही घ्या, मला योग्य मार्ग दाखवा, अशी ही शांत प्रार्थना असते. अनेक संत सांगतात की ज्याच्या डोळ्यात स्वामींसमोर पाणी येतं त्याच्यावर स्वामींची कृपा आधीच सुरू झालेली असते. जरी लगेच उत्तर मिळालं नाही तरी योग्य वेळी स्वामी मार्ग दाखवतात. कधी संकटातून बाहेर काढतात, कधी मनात शांतता देतात. स्वामींच्या चरणी पडलेला एकही अश्रू वाया जात नाही. जर आज स्वामींच्या समोर तुमच्या डोळ्यात पाणी आलं असेल तर स्वतःला कमजोर समजू नका. ते अश्रू तुमच्या कमकुवतपणाचं नाहीत, तर स्वामींवर असलेल्या गाढ विश्वासाचं, श्रद्धेचं आणि निस्सीम प्रेमाचं प्रतीक आहे. म्हणून डोळे पुसा, मन शांत ठेवा आणि एवढंच म्हणा, स्वामी, जे होईल ते माझ्या भल्यासाठीच होईल. कारण तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्याला स्वामी कधीच एकटं सोडत नाहीत. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जर स्वामी संदेश आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ स्वामी भक्तांसोबत नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ.